शेतकरी महिलांच्या सातबाऱ्यावर नाव नोंदवण्याबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं राज्यभर स्वागत होतंय। या निर्णयाला ऐतिहासिक असल्याचं म्हणत शेतकरी महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतातील माती अर्पण करून अनोख्या पद्धतीने सन्मान केलाय। शेतकऱ्यांसाठी शेतातील माती हेच खरं सोनं असल्याची भावना व्यक्त करत महिलांनी सरकारच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे। शेतकऱ्यांच्या महिलांसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचं विधेयक पास केलं होतं आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यातील काही महिला शेतकरी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या आणि कळश आणि माती भेट म्हणून दिलेली आहे। सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व महिला आलेल्या आहेत। काय नेमकं कळश घेऊन आले होते आणि काय तुमची भावना होती? या वाळवा तालुक्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या गावगाड्यातल्या शेतकरी शेतमजुराच्या माई मौल्या शेताभातामध्ये राबणाऱ्या गेल्या अनेक वर्ष शेतामध्ये फक्त राबणं तेवढं माहीत होतं, परंतु त्या शेताची मालकीण म्हणून शेतकरी म्हणून तिची कुठंच दप्तरी नोंद नव्हती। देवाभाऊनं शेतकरी त्या शेताची मालकीण म्हणून तिला सन्मान देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून ज्या मातीमध्ये ह्यांचा घाम गळत होता त्या घाम गाळलेल्या माती शेतातली माती घेऊन त्या मातीचा कलश घेऊन या भावाला ते द्यायला आलेले होते की या मातीला प्रतिष्ठा दिली आणि या मातीमध्ये राबणाऱ्या माई मौलीलाही प्रतिष्ठा दिली। महिलांसाठी हा किती मोठा सन्मान आहे, कारण की शेतामध्ये महिला आणि पुरुष दोन्हीही लागतो। मात्र महिला आणि पुरुष दोन्ही शेतीमध्ये राबतात। मात्र महिलांसाठी हा किती मोठा सन्मान आहे जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कारण देवाभाऊ म्हणून सातत्याने देवाभाऊ यांना ओळखले जाते। मला ऐकून देवेंद्र फडणवीस यांना ह्या शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांसंदर्भात जी महत्त्वाची योजना महिलांसंदर्भात केली सन्मान महिला, ही किती महत्त्वाची ठरणार आहे? नाही, एक आहे की देवाभाऊनं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यासाठी बरंचच केलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी पाणन रस्ते करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे। मुख्यमंत्री पाणंद रस्त्याच्या माध्यमातून, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणी साठवायला भांडी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तयार केली। 7.5 HP पर्यंत शेतकऱ्याला वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला। आता 2 लाख रुपये कर्ज शेतकऱ्याला माफ करण्याचा घेतला गेलेला निर्णय आहे। असे असंख्य निर्णय आहेत। आज लाडक्या बहिणीला STनं अर्ध तिकीट करण्याचा निर्णय घेतला। लाडक्या बहिणीच्या खात्यावर महिन्याला 1500 रुपये द्यायचा निर्णय घेतला। म्हणजे जे 50-60 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला जमलं नाही ते काम खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावानं केलं, म्हणून बहिणी इथं वरती आल्या। कोण कोणासाठी येत नाही। आत्तापर्यंतच्या लोकांनी फक्त यांचं खळं लुटलं, पण खळ्याचं राखण करणारा आणि खळ्याला प्रतिष्ठा देणारा कोणतरी आम्हाला मिळाला ही भावना आज या माई मौलीच्या मनामध्ये आहे, म्हणून त्या या ठिकाणी आल्या। तुम्ही इथं आलेले आहात, काय भावना आहे तुमची? आम्ही सदाभाऊंच्या पाठीमागे ठामपणे, आम्ही सगळ्या महिला सदाभाऊंच्या पाठीमागे ठामपणे। तुम्हाला सन्मान योजना जी लागू केलेली देवाभाऊंवर तुम्ही कसं पाहता आणि तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे? आमच्यासाठी तर खूप महत्त्व आहे, कारण आजपर्यंतच्या इतिहासात कधीच असं झालं नाही की नवऱ्याच्या सातबाऱ्यावर बायकोचं नाव आले, पण इतका मोठा सन्मान देवाभाऊंनी आम्हाला दिला आहे। त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचे आभारी आहे। आणि त्यांनी आता आम्हाला आश्वासनसुद्धा दिले की इथून पुढे सुद्धा महिलांसाठी ज्या योजना येतील त्यासुद्धा त्या आमच्यापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने राबवणार। तुम्ही जो कळस दिलेला त्याचं महत्त्व काय? शेतकऱ्यासाठी शेतातली माती म्हणजे सोनं आहे त्याच्यासाठी। तर आज आम्ही त्या सोन्याचा त्यांनी जसा सन्मान केला तेच सोनं आम्ही त्यांना आज भेट म्हणून दिलं। एकंदरीत शेतकऱ्यांचं ज्या प्रकारे सन्मान देवाभाऊ यांनी केलेला आहे तसा त्या शेतकऱ्यांची माती भेट म्हणून आणि कळश म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे, असे सांगलीवरून आलेल्या महिलांना बोललेलं आहे। कॅमेरामॅन दत्तासह संतोष मोरे, मुंबई।